लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शालेय प्रवेश दिन सावळी विहीर येथे मोठ्या उत्साहात साजरा। जिंजुर्डे परिवाराने वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून ठेवला समाजापुढे आदर्श। बातमी शिर्डी येथून। जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवाडी येथे 7 नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शालेय प्रवेश दिन म्हणजेच विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांनी वंदन केले। प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व सामाजिक कार्यात महाराष्ट्र रत्न सन्मान प्राप्त बाळासाहेब जपे, सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच अशोकराव जमधडे, पत्रकार राजेंद्र दुंबळे, अमर जिंजुर्डे, गणेश आगलावे, गणेश बनसोडे, दत्तात्रय आगलावे, संतोष गायकवाड, भाऊसाहेब सातदिवे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बाळासाहेब जपे म्हणाले की 7 नोव्हेंबर हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे। याच दिवशी वंदे मातरम गीतास 150 वर्ष पूर्ण झाली असून याच दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथे शाळेत प्रवेश घेतला। त्यामुळेच हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो। अशोकराव जमधडे यांनीही विद्यार्थ्यांना 7 नोव्हेंबर दिनाचे महत्त्व समजावून सांगितले। कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थी कार्तिक सचिन जिंजुर्डे व अथर्व सचिन जिंजुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त जिंजुर्डे परिवाराकडून सर्व विद्यार्थ्यांना वही व मिठाईचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। जिंजुर्डे परिवारासह शालेय समितीकडून सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ खांडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। बारसे सर, गुडगे सर, गर्जे सर, वाबळे सर, सौ गर्जे मॅडम, श्रीमती भांगरे मॅडम, श्रीमती पाचरकर मॅडम तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनवले, अहिल्यानगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.